कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कोणत्या भावावर करायला पाहिजे आपण सर्वांनी सध्या कांद्याची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना मनापासून विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो. आता सतत चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय की अखेर कोणत्या भावावर करायला पाहिजे आपण सर्वांनी सध्या कांद्याची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर आहे तो दर सध्याच्या कंडिशनला 1800 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये दर पातळी 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे, तर कुठं कुठं हीच दर पातळी 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल आहे. पण सरासरी कांदा दर पातळी 1800 ते 2200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि हीच दर पातळी गृहीत धरणं गरजेचं आहे. आता काही जण काय म्हणतात की आपण या असणाऱ्या सध्याच्या दर पातळीवरती कांदा विकायला काही प्रमाणात हरकत नाही. काही जण म्हणतात की भविष्य उज्ज्वल आहे म्हणून आता घाई करण्यापेक्षा आपण पाचाराची वाट पाहितलेली बरी आहे. काही जण म्हणतात किंवा जोखीम नको, टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते. मग आपण करायचं काय हे आता बघूया. तर बघा मित्रांनो, कांद्याचा बाजारभाव यंदाच्या वर्षी वाढणार आहे का? होय, कांद्याचा बाजारभाव यंदाच्या वर्षी 100% वाढणार आहे. कांद्याचा बाजारभाव तेजीमध्ये पाचाराला गवसणी घालणार आहे का? आता याचं उत्तर देत असताना एक महत्त्वाची अडचण आहे की कांदा पाचार होणार हे जरी खरं असलं तर तो कधी होणार आणि किती काळापर्यंत तो टिकणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण असं कोणतं गणित बसवावं की ज्याच्यामुळं आपला फायदा होऊ शकेल? तर लक्षात घ्या मित्रांनो, कांदा नाशवंत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपण जास्त लोभ ठेवायचा नाही. आता तुम्हाला समजावून सांगतो की समजा आपण सर्वांनी कांदा बाजारभाव 5000 होण्याची वाट बघितली आणि 5000 हा भाव झालाच नाही, भाव 4000 झाला आणि तिथून कांदा परत रिटर्न आला आणि मग आपण जर कांदा विकला तो समजा 2500 वर. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे 100 क्विंटल कांदा आहे, 4000 भाव होता म्हणजे आपल्याला किती रुपये मिळाले असते तेव्हा विकला असता तर 4 लाख मिळाले असते, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता 2500 विकला तर किती होणार? 2.5 लाख होणार का? तर होणार नाहीत. याचं कारण लक्षात घ्या, कांदा जेवढा काळ ठेवताल तेवढा कांदा खराब होत जातो. आपण फक्त डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. हा पण मुद्दा गृहीत धरा की आपण थांबलो तर आपला 10% 20% कांदा खराब झालाय आणि तो कांदा खराब झाला तर त्या ठिकाणी आपला लॉस होतोय. पण जर त्याच्यामध्ये भावसुद्धा कोसळला तर आपल्याला डायरेक्ट समजा 20% या ठिकाणी कॅल्क्युलेशन खराबीमध्ये गेलं तर तुम्हाला सांगतो तुमचं सरळ सरळ 50,000चं नुकसान आहे. म्हणजे 2500 रुपये भाव मिळून सुद्धा तुम्हाला 2000 रुपयाचा भाव पडेल, 500 रुपयाचं तुमचं नुकसान आहे.
मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? आता तुम्हाला सांगतो सिंपलसा फॉर्म्युला. आता आपण काय करायचं, एक भाव पातळी ठरवायची. माझ्या मते सांगतोय की यंदा भाव पक्का वाढणार आहे. मग तो भाव 3000च्या वर तर लवकरच जाणार आहे. मग काय करायचं, आपण 3000ला पहिली कांदा विक्री करायची. मग आता कुणी 20% विकेल, कुणी 25%. आपण सिंपल फॉर्म्युला 20% विकू. पुन्हा 500 तेजी आली, 3500वर 20% विकू. पुन्हा 4000वर 20%, 4500वर 20% आणि 5000वर 20%. असे 20-20%चे 5 तुम्ही त्या ठिकाणी डिव्हायडेशन करा, नाही तर 25-25% 4 करा. असं टप्प्याटप्प्यानं कांदा विकत गेला तर कांदा खराबसुद्धा होणार नाही आणि त्यानुसार बघा कसा फायदा होतो. समजा तुम्ही इथून 2 महिने 3 महिने थांबले आणि तुम्हाला मिळाला 5000चा भाव, 20% कांदा झाला खराब. 100 क्विंटलपैकी 20% म्हणजे 20 क्विंटल. किती राहिला मग? 80 क्विंटल. 80 क्विंटलला 5000नं समजा भाव मिळाला तर 4 लाख रुपये व्हायले. तर आणि असं जर गेला समजा 3000वर 20%, 3500वर 20%, 4000वर 20%, 4500वर 20% आणि 5000वर 20%, सरासरी भाव पातळी किती? या ठिकाणी 4000. मग 100 क्विंटलचे व्हायलेत किती? या ठिकाणी 4 लाख. कारण असं टप्प्याटप्प्यात विकल्यावर कांदा खराब होत नाही. पण हे गृहीत धरले का की तेव्हा आपण असा मुद्दा पकडला की भाव 5000 झाला तर 20% लॉस पकडून 80 क्विंटलचे 4 लाख. पण इथं तर भाव 5000 न होता सुद्धा 4 लाख मिळालेत ना. आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, भाव 4000वरून रिव्हर्स आले तर मग मात्र 5000ची वाट बघणाऱ्या कास्तकार बांधवांचं किती नुकसान होईल. मग अशा परिस्थितीमध्ये कांदा हा नाशवंत असल्यामुळं आपण सर्वांनी एक मर्यादा ठरवून प्रत्येक टप्प्यावरती 20-20, 25% कांदा विकला, 4 ते 5 टप्पे असे केले तर गॅरंटीनं सांगतो तुम्हाला अजिबात लॉस होणार नाही. बघा मित्रांनो, 3 महिने थांबून एखाद्याला 5000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तरी तुमचा 4000 रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव त्याच्यापेक्षाही सरस ठरतो, कारण त्याचा कांदा खराब होतो हे लक्षात घ्या. पण जर त्याला 5000च्या ऐवजी 3000 भाव मिळाला तर त्याचं नुकसान हे 3000 भावानं नाही होत, तर ते 2000च भाव त्याला पडतो. म्हणून कोणत्या भावावर करावी कांदा विक्री या असणाऱ्या समग्र प्रश्नाचं एवढंच उत्तर आणि सार आहे की लोभ करायचा नाही. कांदा नाशवंत आहे. यावर्षी कांदा 100% वाढणार, पण एकदाच कांदा विक्री करणं हे आजच्या कंडिशनला पण चुकीचं आहे आणि सगळाच कांदा आपण 5000च्या भावासाठी थांबून ठेवणं हे सुद्धा सर्वस्वी चुकीचं आहे. म्हणून बेस्ट फॉर्म्युला आहे की प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी. कुणी टप्पा 2500 पासून सुरू करेल, कुणी 3000 रुपये प्रति क्विंटल पासून सुरू करेल, हे ज्याच्या त्याच्यावरती आहे. माझ्या मते आपण जो टप्पा आहे तो 3000 पासून सुरू करायला काही हरकत नाही. पण आर्थिक गरज आणि कांदा जर खराब होत असेल तर 2500 रुपये प्रति क्विंटल पासून जरी आपण कांदा विक्रीचा टप्पा सुरू केला तरी हा टप्पा सुद्धा ऑन ॲव्हरेज तुम्हाला 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल भाव प्राप्त करून देऊ शकतो. सरतेशेवटी माझं काम आहे तुम्हाला सल्ला देणं. सरतेशेवटी माझं काम आहे जे आहे ते तुमच्या समोर मांडणं. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी उपयुक्त दिला जाणारा हा सल्ला विचारपूर्वक जर वापरला तर गॅरंटीनं सांगतो आपल्याला खूप सारा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणता पवित्रा घेणार आहात? तुम्ही कोणत्या भावावर कांदा विक्री करण्याचा विचार करत आहात? आपलं कमेंट बॉक्स जे आहे ते ओपन आहे, तिथं तुमचे मतं नोंदवा. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही त्या ठिकाणी बोलतं व्हा. तुमचे काही प्रश्न असतील तर मांडत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रश्नांचा उलगडा समर्पकरित्या करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. तोपर्यंत इथून पुढे कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील बरं, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आपल्याला जर मनापासून आवडला असेल तर मायबाप कास्तकार बांधवांनो, फार कष्टानं फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत हा डाटा पोहोचवत असतो, ही माहिती पोहोचवत असतो आणि पोट तिडकीतून दिली जाणारी ही माहिती असल्यामुळे आपण माझी मेहनत बघून प्लीज या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती आपल्यासाठी फार संयुक्त उपयुक्त आहे, वास्तवाशी धरून आहे. अशा प्रकारची माहिती बऱ्याच कास्तकार बांधवांना फायदेशीर ठरू शकते. म्हणून जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा असणारा माहितीचा स्रोत पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा.
यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांचा वापर करून व्हिडिओ शेअर करू शकतात आपण. आणि ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिले त्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी कळकळीची मनापासून एकच विनंती करतो की बाबा, आपण सर्वांनी लाईक केलं, शेअर केलं, पण सबस्क्राईब करायचं विसरून राहिले. ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळतो आणि आम्हाला मिळते बहुमोल अशी या ठिकाणी शाबासकीची थाप, जी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला फार त्या ठिकाणी प्रोत्साहन देत राहते. मग कराल ना सबस्क्राईब? नसेल केलं तर तेवढं प्लीज करून घ्या. तर मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त.